बाबा आलते बाबा बाबा म्हटलं बाबा आमची पुरं जिंदगीच बदली बाबा. एवढं म्हटलं काम करू करू रोज 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 आता जिंदगीच बदलली आमची. जिंदगी बदलली हो. म्हणजे सोन्याची प्लेट म्हणजे काय झालं, काय कोण पावलं तुम्हाला, काय झालं मला काहीच नाही समजून राहिलं. काय काय झालं काय? अरे तुला सांगतो मी, बाबा आलते आपल्या गावातनी. त्यांना लागली भूक. ते म्हणे एक प्लेट पाहिजे, म्हणे एक पोळी पाहिजे, म्हणे चटणी मीठ तेल. मी म्हटलं एवढं कशाला, चाला म्हटलं माझ्या घरी तुम्हाला मी चांगलं जेवण देतो म्हटलं. त्या बाबाला मी घरात आणलं, जेवण घेऊन दिलं, मस्त पाय गे धुतले. मी म्हटलं बाबा हे जेवण घेऊन करा म्हटलं. तोपर्यंत मी माझ्या बायकोला बोलवतो म्हटलं, तुम्ही इथं जेवण घेऊन करा, तेच बसा. मी म्हटलं बरं. बाबा म्हणे बरं ठीक आहे म्हणे. मी म्हटलं गेलो मी घरी, म्हणजे गावावरात गेलो, मला काय समजून राहिलं बा काय बोला काय ते. मस्त गेलो मी इले बोलवाले. तितक्यात मी आलो. जती जेवण दिलं तर का नाही, जती मी जेवणात ताट दिलं तर का नाही, तिथं सोन्याची प्लेट आणि बाबा गायब. हा म्हणजे तो आज जेवण दिलं बाबाले आणि तू गेला बायकोला बोलवाले. तितक्यात तो आला तर सोन्याची प्लेट, बाबा गायब. अरे बापरे, म्हणजे चमत्कार झाला काय? आबादी लंग आहे का तुमच्या दुकानात? काय मंदिर बघ, काय पाहिजे तुला? लंग लावाले लंग धुलीवंदन होली. रंग म्हणून राहिला का? अबे बाबू, अबे होळी आहे उद्या, परवा धुलीवंदन आहे, रंगपंचमी परवा आहे. परवा आता काय करतो तू रंग घेऊन? अरे आलं नाही आणखी, टाइम आहे दिले. मग काय तर परवा आहे म्हटलं रंगपंचमी. आता काय करतो तू रंगाचं? हा परवा आहे तो परवा. वा काय पोर काय रे. अरे बाबू जा घरी जा आई तुला बोलवली. जा जा जा. नाही पाहिजे लंग पाहिजे. संभाजी बुडाला वाटते थांबतील म्हणून होतो. संभाजी बुडा येलो असं बोला बरं जरासं गेले. हा मंगापासून ते रंग पाहिजे करू राहिलं. बोला बरं दिलं जरासं. टाकले अरे घुबड डोळ्याचे काय पाहिजे तुले? लंग ते डोळेच काढेल बाबू, घुबड डोळ्याचे. बाबा काय बोलू राहिला, का समजून राहिलं? घुबड डोळ्याला का जावा रे. काय पोर काय ते भिंत रंग पाहिजे, मला रंग पाहिजे नुसतं लावलं. बोला काय पाहिजे तुम्हाला? 7 नंबरचं बिंडल दे. आणि मी काय म्हणतो, पैसे उधारी टाक म्हटलं. नाही उधारी जमतच नाही आता. ते सुख देऊन केलं ते उधारी. आपण नाही इकडे उधारी बंद, नगदी पैसे आपल्याकडे. अरे बा देतो ना तुझे पैसे. काय कुठं चाललो का पडून मी? हा माझ्या नवीन खातं बनवून असतं. हा संभाजी बुडा हा पैसे टाकतात मी. तू देतो पैसे बा बुधवारी. नाही ते बुधवार असो का रविवार असो, ते मला काय सांगू नका तुम्ही. जा वा लवकर. नगदी असेल तर बोला बा. उधारी जमत नाही तर इथं बोर्ड गिल टाकायला लागलं. आता उधारी बंद बा, कारण की लोक काही उधारच करतात. मग काय तर उधारी पाहिजे त्या सुख देणं ते दुकान इकलं असं आहे ठिकाणी. उधारी बंद आपल्याकडे. घ्यासाल तर घ्या, नगदी घ्या. बरं करतो का? ठीक आहे चालते बा. आणि नाही भाव मले देवा मला भाव, अरे अशान देव भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आता हे कोण आहे बाबा काय होतं तुमचं? काय बोला. काय बोलण्याचा अर्थ नाही बेटा, समजून घे. काय नाव काय तुझं? काय बा मला पटतच नाही महाबिन. मा नाव काय? शांताराम वाघमारे. नावात शांताराम म्हणजे तू शांत माणसाचा माणूस आहे. वाघमारे म्हणजे तो मागच्या जन्मामध्ये 3-4 वाघ मारलेच असल. असू दे. म्हटलं तुझ्या हातात मी पैसा आहे, पण जास्त दिवस टिकत नाही. 7वा गुरु लागलेला आहे तुले. दुसरा गुरु कुठून येते काय माहित आता. आजचा वार रविवार, उद्या सोमवार. ते तर मला माहिती आहे. आजचा वार रविवार, उद्या सोमवार, उद्या होळी आहे. याच्यात काय नवीन? बाळा समजू शकत नाही तू माझ्या भावना. असू दे. तुझ्या बायकोचं नाव काय आहे? शांताबाई. तुझी धर्मपत्नी शांताबाई. वा रे वा, काय नाव आहे. शांताबाई ही पोरगी बापा लय दयाळू मयाळू चांगल्या स्वभावची आहे. एकदम शांततेने राहते. तिचा शांतता स्वभाव आहे. चिडचिड नाही, मळमळ नाही, गिळगिळ नाही. आई म्हणता राजा शांत. ती भेटा तुम्ही एकदा 2-3 मिनिटं, समजते तुम्हाला काय आहे काय नाही ती. बरं असू दे. काय दक्षिणा दे म्हटलं. 501 रुपयाची पावती फाडून टाक. देवाला जाते बाबा पैसे. डायरेक्ट म्हणणार बा राहू द्या म्हटलं 501 पाहिजे तुम्हाला नाही का. म्हणजे जरासं गोड बोलायचं. दे बा 100 दे बा दक्षिणा. काही आहे तुमचं? अरे बाबा तुझ्यासाठी काय रे, तुला देवाने एवढं मोठं दिलं रे बाबा. काय बोलू तुला आता. मग काय प्रमाणाच्या वरी तुला देवानं दिलं. जाऊ दे 500 नको देऊ. 101 रुपयाची दक्षिणा दे. देव तुझं भलं होईल बाबा, भलं होईल. मी काय म्हणतो तुम्हाला राग येईल बाबा, पण हे मला धंदे पडत नाही. हे ढोंगी बाबा हे जमत नाही. म्हणजे तुम्हाला काम करायचं जीवार येते. तुम्ही असे दक्षिणा मागतात. हे बंद करा म्हटले.
नाही का म्हणजे तुझं म्हणणं काय मी ढोंगी बाबा आहे नाही का बरं ठीक आहे बाळा ठीक आहे असू दे तुला जसं वाटते तसं वाटते ठीक आहे पण एक सांगतो बाळा तुला अंकानं आंधळ केलं रे बाबा तुला पैशाचा माज आहे तुला 1 रुपया 100 रुपये काय रे बाबा तुला 50 रुपये द्यायची पण दक्षिणा द्यायला पण तुला मागे पुढे करू राहिला हे चांगलं नाही बाळा चांगलं नाही अंकानं तुला आंधळ केलं बाळा चाललो रे बाळा चाललो तुझं माझं मन दुखलं येतो बाळा येतो काही पण भगवा कपडा घातला जाय तिकडे नाही का असं आहे यांचं गणित नाही का म्हणजे जरा सांगायचं बाबा तुझ्याजवळ पैसा आहे ते टिकत नाही हे तर परत्यासोबत आहे एरी काय याच्यात काय दुसरं नवीन काही पण द्या म्हणजे 101 रुपये दक्षिणा माय भिंत वा माय भिंत डबल इकडे येऊ नका येईन दिसते बाबा एका प्रकारचं काय पाऊराला माय भिंत बाळा रे बाळा म्हणी नाही भाव म्हणी देवा मला भाव अरे अशान देव भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीवाला नाही रे कोण आहे बाबा बाबा काय नाव का तुमचं अरे बाळा तुला जे प्रश्न म्या विचारायला पाहिजे तू मला विचारू राहिला हे चुकीचं आहे बाळा चुकीचं आहे असू दे तुझं नाव काय बाळा माझं नाव का बंडा ढवळे उत्तम अतिउत्तम बंडा ढवळे शर्ट गिट घालायचं फक्त दुसरं काही काम नाही तुले तू या म्हटलं मला जरासं नावानं तुझी जन्मतारीख सांग एकदा जन्मतारीख सांगितली का नाही सगळं माहीत पडते कोण कुठं काय कसं स्वभाव कसा काय कसं सांग तुझे भविष्य सांगतो मी तुझे भविष्य बरं सांगा ना म्हटलं माझ्या जन्मतारीख आहे 13/8/2001 2001 लग्न झालं का तुझं लग्न नाही ना राजा लग्नच नाही करायला माझ्या म्हणजे पोरगी पाहायला चाललो पोरगी पसंतच नाही करायला मला काय बोला बरं अरे काय मला समजून नाही झालं बरं कसं काय करा बरं काय सांगा बरं आपलं काय लग्न गिग्न कधी होती मग आपलं थांब 2 मिनिटं टाइम लागते ना प्रोसेसिंग चालू आहे प्रोसेसिंग बंडा ढवळे 13 आहे ना 13/8/2001 कधी झाला जन्म हा किती तारखेला झाला म्हटलं आपला जन्म टायमिंग काय टायमिंग काय एवढं कोणाला माहिती हो टायमिंग काय बा 13 तारखेला झालं माझा जन्म टायमिंगचं काय माहित नाही मला सकाळी झालं का संध्याकाळी झालं ते अरे बाबा टायमिंग पाहिजे ना टायमिंग महत्व असते पण असू दे तू म्हणतो की टायमिंग माहित नाही तर बाळा तुझं लग्न या वर्षी काय या वर्षी म्हणजे जमतच नाही तुझं लग्न आता म्हणजे कसं या वर्षी होत नाही का माझं लग्न नाही या वर्षी नाही या जन्मातच होत नाही तुझं लग्न काय बोलवले म्हणजे या जन्मात होत नाही माझ्या काऊन तू ती राशी पाहिली का नाही तर मला धक्का बसला पण आता कसं कर्माची फळं एक ना एक दिवस मिळतातच बाळा तुझं लग्नाचं जे कारण आहे म्हणजे तू मागच्या जन्मातनी वकील होता वकील होतं मागच्या जन्मात नाही अरे बापरे मग काऊन नाही होत मला लग्न सांगतो तुले बाळा वकील असल्यामुळे तो मागच्या जन्मातनी 191 नवरा बायकोचं नातं तोडलं म्हणजे घटस्फोट विषय संपला अत्यंत सुंदर नातं नवरा बायको यांचं तो एकदम म्हणजे तोडलं दे आणि देवानं तुला हे फळ दिलं म्हणजे तो 191 धनाचं नातं फोडल्यामुळे म्हणजे नवरा बायकोचं जे नातं आहे एवढं प्रेमाचं नातं आहे तो ते तोडलं त्याच्यामुळे देवानं तुला ही शिक्षा दिली की या जन्मात तुझं लग्न नाही होऊ शकत बापरे म्हणजे मी मागच्या जन्मात निले कांड केले नाही का म्हणजे नवरा बायको तुम्ही नातं तोडलं अरे बापरे मग आता जमत नाही लग्न माझ्या जमत नाही रे बाबा जमत नाही तो लग्न झालं तरी तुझी बायको दुसऱ्या संघ पडून जाईल 100% काय 101% बॉन्ड पेपर आणतो आताच लिहून देतो तुला मी मग काय तर तुझं या जन्मात म्हणजे या जन्मात तुझं लग्न होऊच शकत नाही हे माझं शब्द आहे बाळा झालं तर मला येऊन 2-3 कानाखाली देतो बाळा 2-3 कानाखाली देतो काय बाबा काही पण म्हणून राहिला राजा तुम्ही मग आता काय लग्न होत नाही का मग आमचं मग म्हणजे काय राजा काय म्हणलं मग असं मरू काय मी राहिलो ती तुझी इच्छा तुला आता म्हणत असेल तर आता मर उद्या मर परवा मर म्हातार झाल्यावर मर काही विषय नाही पण एक लक्षात ठेव एकटंच मरशील तू दुसरा संघ मरशीलच नाही तू कारण की तुझ्या नात्यात मला काही दिसूच नाही राहिली पोरगी म्हणजे आसपास नाही 50-60 किलोमीटर पोरगी दिसून नाही राहिली मला मी काय म्हणतो तू मी खरं भविष्य सांगितलं बरं काय म्हणतो दक्षिणा देतं का म्हटलं 101 रुपयाची 101 रुपये 10 रुपये घेत राहिले इथं मग काय तुम्हाला 101 रुपये कुठून देऊ मी आता म्हणून रे तुझं लग्न नाही उरलं रे पैसा पण नाही तुझ्याजवळ काय आहे पैसा कमाव मग तू पैसा कमावला का नाही काही ना काही चान्सेस आहेत पण नाही जाऊ दे आता नाही काहीच नाही तुझ्याजवळ आता हरला रे तू जीव तू आता काही खरं नाही तुझं मर तू जाय मसनात आहे मसनात नाही 101 रुपयाला काय एवढं भविष्य सांगितलं तुला खरं हा 101 रुपये द्यायला मागे पुढे वावराला जाऊ दे 50 रुपये दे मला काय सांगू मी आता माझ्याजवळ 50 कुठं येऊन बरं माझ्याजवळ 10 रुपये नाही खिशात नाही मग काय तर जाऊ द्या चांगलं काम केलं तर पण राजा तुम्ही चांगलं नाही सांगितलं माया हा निरा नुसतं खराब सांगितलं माया की तू लग्न नाही हो जीव दे हे दे हे कसं काय बरं अरे बाळा मी दुसरा बाबासारखं नाही रे मग काय तर खरं सांगायचं खोटं बोलायचं
आपलं कसं खरं बोलायचं खोटं नाही बोलायचं, विषय संपला. बरं ठीक आहे, तुझा 10 रुपये पण नाही तर म्हणतं जाऊ दे. म्हटलं जेवण देतं का मला, घरी काय भाकर गिकर पोळी गिडी असेल देतं का म्हटलं. नाही ना हो, स्वयंपाक झाला नाही माझ्या घरी आणखी, म्हणजे काहीच नाही ना, म्हणजे पीठ नाही माझ्या घरी. आता तुम्हाला कुठून देऊ जेवण? बाळा तू लग्नाचा विचार सोडून दे बाळा, तू पहिले पैसा कमव, चांगलं घर गिर बांध बाळा. तू म्हणजे खायचे म्हणते तुझ्या बाळा, पोरगी कशी बरं, तू पोरीला काय खाकवालशील काय. जा बाळा तू, चाललो बाळा मी. माय भिंत 1 रुपया नाही म्हणतं खिशात, नाही जेवण नाही म्हणतं घरी, पीठ नाही म्हणतं घरी, काय माणूस आहे का. चला चला सरक सरक बाजूला सरक टाकल्या भोकाच्या लगा हो तिकडे. बाबा लग्न होत नाही का मग? जीव दे रे तू. बाबा कुठचे आहे तुम्ही? अरे बाळा तुला काय सांगू, माझं एक ठिकाण नाही, माझं अनेक ठिकाण आहे. मला घर नाही, मला दार नाही, मला कार नाही, मला शेती नाही, मला रेती नाही, मला काहीच नाही. हो का, म्हणजे तुम्हाला काहीच नाही का? मग काय म्हणजे काय झालं मग, इथं कशासाठी आले तुम्ही? इथं कशासाठी बाबा, जसा रस्ता दिसते तसा चालत जातो, विषय संपला. तर मी काय म्हणतो, तुला काही महत्वाचं काही बोलायचं असेल तर सांग बाळा, नाही तर जाऊ दे बाबा माझ्या रस्त्यानं. आता महत्वाचं काय म्हणजे बाबा, म्हणजे माझ्या जीवनात लय टेन्शन आहे, म्हणजे लेकराचं काही पैसा काय टिकत नाही हातात, नाही कसं काय करू बरं? पडतं का जिंदगीत तसं चालू आहे बाळा. तुझं नाव काय म्हटलं, नाव सांग मला एकदा. नाव म्हटलं कैलास कानफळे. म्हणजे काय टेन्शन आहे जिंदगीमध्ये, म्हणजे कसं शेतीत म्हणजे कशातच मला यश नाही, कशात म्हणजे अपयशच आहे. मी वावर घेतलं त्यातनी काही एवढं पीक चांगलं येत नाही, काहीच नाही म्हटलं. म्हणजे काय तुम्हाला काय सांगा तुम्हाला आता, म्हणजे टेन्शन आहे. म्हैस घेतली, म्हशीचं दूधच म्हणजे काय म्हैसच आटली, म्हणजे कशातच यश नाही माझ्या. म्हणजे मी ज्याच्यात मी हात घातला त्यातनी म्हणजे अपयशच आहे मला, म्हणजे यशच भेटलं नाही मला. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे बाळा, तू ज्या पण व्यवसायात घुसला तुला त्यात अपयश आलं. चांगलं आहे, काही विषय नाही. मी तुला याचं कारण सांगतो. तुझा नाव कैलास कानफळे, तुझी जी राशी आहे, तुझ्या हातात पैसा येते पण टिकत नाही. तुला कोणाचं काही मन दुखवायचं नसते, पण कसं लोक तुझे मन दुखवतेत. म्हणजे कसं तू मन नाही दुखत, लोक तुझे मन दुखवते. सोबत थोडासा रागीट आहे, पण तुला लवकर दया येते, म्हणजे दया मया येते लवकर. देवानं का नाही तुझ्या आयुष्यात लय संघर्ष दिला बाळा. एवढं संघर्ष म्हणजे कोणाच्या इथं पाहिला पण नाही मी. पण तू लय जिद्दी आहे, तू हार मानत नाही. आणि माझं एकच म्हणणं आहे, तू हार नको मानू. हो बाबा, म्हणजे तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं सगळं बरोबर आहे. म्हणजे पैसा येते पण टिकत नाही, मला काही मन दुखत नाही कोणाले, पण कसं लोकच माझ्या मन दुखतात, म्हणजे काय चांगलंच बोलत नाहीत कोणी. बरोबर आहे तुमचं, पण हो बरोबर आहे. जे बोलतो का नाही सत्यच बोलतो बाळा आपण. कसं आपलं असंच असते, ठणठणीत मनमनीत गणगणित असू दे, काही विषय नाही. बरं मी काय म्हणतो, दक्षिणा काय देऊ नको मला तुला दक्षिण पण मागायचं नाही. फक्त एक पोळी दे बाळा, एकच पोळी पाहिजे एका ताटातनी, बस विषय संपला. म्हणजे जेवायला पाहिजे तुम्हाला? बाळा मी तुला जास्त काही मागत नाही, जास्त अपेक्षा नाहीत माझ्या. फक्त एक ताट, एक पोळी, चमचाभर मधलं तिखट, जरासं तेल, जरासं मीठ, विषय संपला बाळा, बस विषय संपला. बाबा मी काय म्हणतो, तुम्हाला एवढं काय आहे, काही पण मागू राहिले का तुम्ही? एक पोळी एक काय आहे, दादा चला माझ्या घरी, तुम्हाला मी जेवणच खाऊ घालतो. चला जेवण घेऊन या मला घरी, चला. नाही बाळा, मला एक ताट, एक पोळी, चटणी मीठ तेल, बस विषय संपला बाळा, विषय संपला. मला काहीच नाही पाहिजे, मला अपेक्षा पण नाही, मला फक्त जेवणचं काहीच नाही, बस एवढं दे मला फक्त. विषय संपला बाळा, मला काहीच बोलायचं नाही आता. बस हा लवकर भूक लागली मला बाळा, लवकर भूक लागली. एक ताट, एक पोळी. चला ना तुम्हाला जेवण देतो तुम्ही, चला चला. बरं तुम्ही काय मागू राहिले, ते एक पोळी एक ताट, चला चला. बरं बाबा, जशी तुझी इच्छा, चाल. अरे याची काहीच गरज नव्हती बाळा. कोण आहे मी तुझ्यासाठी, कोण आहे म्हटलं, एवढं कशाला करू राहिला तू? काय बाबा तुम्ही काय म्हटलं मला पोळी ताट द्या म्हणे फक्त, बस झाला म्हणे. आता घ्या ना जेवण आहे मस्त, जेवण घेऊन करा. मी काय म्हणतो, माझ्या बायको मला कामाला गेली, म्हणजे वावरात गेली, तर मी तिला बोलून आणतो म्हटलं. तोपर्यंत तुम्ही थांबता घरी का काऊन रे बाबा, घरी कोण आहे मग? आता घरी कोण पाहिजे, आता घरी म्हणजे तुम्ही हाना हो का, तुम्ही हाना म्हटलं. अरे बाळा एवढा विश्वास ठेवू नको रे बाळा, म्हणजे एकटाच राहू का मी घरी आता? काही पागल झाला का तू, सांग बरं तू. आता विश्वास सांगा बरं तुम्ही, काय आलं याच्यात नाही. हाय मला तुमच्यावर विश्वास, विषय संपला. मग काय तर जाऊ द्या. मी काय म्हणतो, तोपर्यंत तुम्ही जेवण घेऊन करा, मी बायकोला आवाज देतो. म्हणजे घरी येते, म्हणजे घरच्याच वारात गेली ती, तिथे कुठाला कट्टा आणण्यासाठी गेली होती बहुतेक. आता तो मी बोलत तिले, थांबा तुम्ही तोपर्यंत. अरे बाळा बरं ठीक आहे बाळा, म्हणजे घरी लेकरू विकरू नका तुया. ते मला सांगा जिरो सांग. मग काय तर बरं मी काय म्हणतो, तुम्ही तोपर्यंत जेवण घेऊन करा, टेन्शन घेऊ नका तुम्ही, बिंदास राहा. बरं बाळा मी काय म्हणतो, पण मी एक गोष्ट तुला सांगू का बाळा, एवढा विश्वास कोणाला ठेवायचा नाही. आता ठीक आहे तुला माझ्यावर ठेवला, काही विषय नाही, काही अडचण नाही. पण हा एवढा विश्वास तू दुसऱ्या कोणत्याही माणसावर ठेवू नको. चाल ठीक आहे, जाय म्हटलं, तोपर्यंत मी जेवण घेऊन करतो. ठीक आहे, मी बसतो इथं. बरं ठीक आहे, बसा तुम्ही जेवण घेऊन करा. मी बात येतो, 2 मिनिटात येतो. हो ठीक आहे, येतो. हो ये. हे काय इथं, बाबा कुठे गेले? बसेल होते ना इथं, जेवण घेऊन करत जातो ना. मी काय म्हणते, ते काय होते? काय प्लेट आहे वाटते गड्या, काय काय थांब प्लेट आहे वाटते गड्या, सोन्याची प्लेट आहे ती. हे कसं काय आले? तुम्ही केलं काय?
हो बिचारे मी काहीच नाही केलं ना. म्या काय केलं फक्त ते बाबा म्हणे मला एक प्लेट दे म्हणे, एक पोळी दे म्हणे. मी म्हटलं या म्हटलं घरी तुम्हाला जेवण देतो म्हटलं, वाढून घेऊन दिलं. मी म्हटलं तुम्ही येतो म्हटलं मी बायको झालं म्हटलं बोलवाले येतो म्हटलं मी, तोपर्यंत तुम्ही जेवण घेऊन करा म्हटलं. बाबा गायब झाले. ती प्लेट आली म्हटलं सोन्याची प्लेट होती. हा म्हणजे तुम्ही जेवण दिलं, त्यांना जेवण केलं, गायब झाली की डायरेक्ट सोन्याची प्लेट. बाबा बरं केलं बाबा, तुम्ही बरं केलं. म्हटलं काही नाही बदलं, हे जिंदगी बदला. सोन्याची प्लेट आहे नी, सोन्याची प्लेट. मला काय समजून रे, म्हणजे पाणी सोन्याची प्लेट आहे नी. बरं बाबा सोन्याची प्लेट म्हटलं पाणी हे. हा बाई बापा, हो बापा हो ना, सोन्याची प्लेट आहे नी, पाना वजनदार आहे म्हटलं. अरे बापा काय केलं बाबा तुम्ही, हे कोणता महाराज बाबा आलते ते बाबा देवाची म्हटलं. हा बाबा देव असते बाबा, देव असते. कोणता तुम्ही ते बाबा आणला बाबा, जेवण घेऊन दिलं तुम्ही ना, मन प्रसन्न झालं त्यांचं. बाबा म्हटलं ते देव पावले तुम्हाला, देव म्हणजे देव होते नाही का ते, म्हणजे बाबा होते. बाबा प्रसन्न झाले मग मला ना. असं झालं ते त्यांना का नाही, त्यांना भूक लागली. ते तुम्हाला काय म्हणत जाय, मला एक प्लेट पाहिजे, एक पोळी पाहिजे. म्हणजे प्लेट समजलं तुम्हाला अर्थ होता, सोन्याची प्लेट तुम्हाला भेटली आता. म्हणजे कसं प्रसन्न झाले ते, प्रसन्न. आता काही समजून राहिलं काय करू बरं मी. थांब एक काम करतो मी, पिंटूला फोन लावतो. पिंटू म्हणतो ये म्हणतो गड्या तू काही कर म्हणतो, मला काही समजून राहिलं म्हणतो. तिला ते आले सगळं सांगतो. हे म्हणतो हे काय पाय म्हणतो, हे सोन्याची प्लेट आहे म्हणतो आपल्या जवळ. आता काय करायचं सांग म्हणतो मला काहीच नाही समजून राहिलं. तसंच करा तुम्ही, त्यांना बोलवा म्हणा की असं झालं म्हणा, आता काय करा सांग म्हणा तू. आता बोला त्याला, बोलवा. हॅलो अरे पिंटू कुठे आहे तू. काही नाही बुवा, इथं बैलगाडीवर बसेल होतं. काय झालं रे. अरे बा काही नाही म्हटलं, तू एक काम कर, तू काही कर म्हटलं माझ्या घरी लवकर. बरं लवकर अर्जंट आहे म्हटलं, अर्जंट. एवढं काय झालं का बा. अरे बा लय डेंजर काम झालं म्हटलं, तुला काय सांगू आता. तू लवकर घरी ये म्हटलं, तू काही लवकर आहे, टाइमपास करू नको, लवकर आहे. बर काय झालं बुवा आता. आलो रे आलो. काय झालं का, आलो 2 मिनिटं थांब, आलो. पळत तुम्ही आता. बरं ये लवकर ये. का रे पिंटू, कोणाचा फोन आहे. काही नाही बुवा, कैलासचा फोन आहे म्हणे, लवकर आहे म्हणले, डेंजर काम झालं म्हणे, अर्जंट आहे म्हणे. काय झालं काय माहित बघा, दवाखान्यात न्यायला ते काय झालं काय माहित. त्याची बायको गिको पडली असेल कुठून तरी, येरी काय तर दुसरं काय होणार आहे, दवाखान्यात न्यायला लागलं असेल, असं काहीतरी झालं असेल. मी काय म्हणतो, या बाय कपडे घाल, येरी झाला आपल्याला बाहेर. चला आपण दोघं जाऊ, पाहू काय झालं काय नाही ते. हां तसं झालं सर, काय ना काही. बरं चाल कपडे घाल तुम्ही, पाहू बरं काय झालं बुवा. लय टेन्शन आहे म्हणते, लवकर आहे म्हणते, लय खतरनाक झालं म्हणते, काम डेंजर काम आहे म्हणते. एकदम गडबडीत बोललो ते. चाल बरं काय झालं रे बुवा, मला लयच गडबडीत बोलवलं. मला काय बाहेर गेलं लागते काय झालं, काय दवाखान्यात जावं लागते काय झालं. पिंटू काय दवाखान्यात बाबा, हे पाय म्हटलं मग हातात काय आहे, सोन्याची प्लेट. कशाची सोन्याची प्लेट. एरी काय तर सोन्याची प्लेट आहे म्हटलं मला. हे पाय म्हटलं देव पावला देव. सगळे घेतली का. हा काही बोलू राहिला. देव पावले देव, बाबा आलते बाबा. बाबा म्हटलं बाबा आमची पुरं जिंदगीच बदली बाबा. एवढं म्हटलं काम करू रोज आता जिंदगीच बदलली आमची. जिंदगी बदलली हो. म्हणजे सोन्याची प्लेट म्हणजे काय झालं काय, कोण पावलं तुम्हाला, काय झालं मला काहीच नाही समजून राहिलं. काय झालं काय. अरे तुला सांगतो मी, बाबा आलते आपल्या गावातनी. त्यांना लागली भूक. ते म्हणे एक प्लेट पाहिजे म्हणे, एक पोळी पाहिजे म्हणे, चटणी मीठ तेल. मी म्हटलं एवढं कशाला, चाला म्हटलं माझ्या घरी तुम्हाला मी चांगलं जेवण देतो म्हटलं. त्या बाबाला मी घरात आणलं, जेवण घेऊन दिलं, मस्त पाय गे धुतले. मी म्हटलं हे बाबा जेवण घेऊन करा म्हटलं, तोपर्यंत मी माझ्या बायकोला बोलवतो म्हटलं, तुम्ही इथं जेवण घेऊन करा, तेच बसा. मी म्हटलं बरं. बाबा म्हणे बरं ठीक आहे म्हणे. मी म्हटलं गेलो मी घरी, म्हणजे वावरात गेलो, मला काय समजून राहिलं बा काय बोला काय नाही ते. मस्त गेलो मी इले बोलवाले. तितक्यात मी आलो, जती जेवण दिलं तर का नाही, जती मी जेवणात ताट दिलं तर का नाही, तिथं सोन्याची प्लेट आणि बाबा गायब. हा म्हणजे तो आज जेवण दिलं बाबाले, आणि तू गेला बायकोला बोलवाले, तितक्यात तो आला तर सोन्याची प्लेट, बाबा गायब. अरे बापरे, म्हणजे चमत्कार झाला काय. चमत्कार बाबा. बाबा नव्हते ते, देव होते देव बाबा. त्यांना का नाही म्हणे मला प्रसन्न झालं म्हणे, मी प्रसन्न म्हणजे यांनी प्रसन्न झाले ना ते. यांना जेवण घेऊन दिलं, यांना भूक लागली होती म्हणून यांना जेवण दिलं, ते प्रसन्न झाले. डायरेक्ट मला सोन्याची प्लेट. बाबर हे किती जाती बरं, कसं काय. हा असं आहे का ते, म्हणजे प्रसन्न झाले नाही का. अरे बापरे, प्लेट तर मस्त आता मोठी दिसली मला ही तर. कमीत कमी 500-600 ग्रामची असेल ही. त्या हिशोबानं अर्धा किलोचा हिशोबानं सोन्याचा भाव काय आहे, 8-9 हजार वाटते काय किती काय माहिती आता. म्हणजे त्या हिशोबानं एवढ्या वजनानं पाहिलं तर कमीत कमी म्हटलं 35 ते 40 लाख रुपये भरते. 35-40 लाखाची प्लेट आहे. बाई बाबा 40 लाखाची प्लेट. बाबा आमचं तर बरं भाग्यच तुटलं आमचं, फुटलं काय बोला समजून राहिलं मला. जरासं वेगळं झालं की तसं होते, समजतच नाही काय बोला काय नाही ते. म्हणजे आता प्लेट आता हे म्हणजे 500 काय रे कैलास, मग काम नका ते जमलं का ते. आहे कोणता बाबा आणला तो बाबा, 100% सोन्याची आहे ती. मग काय पाणी तो हात लावून पाणी सोन्याची प्लेट आहे का. मला मी म्हटलं त्यांना, मी म्हटलं माझ्या जीवनात म्हटलं लय टेन्शन आहे म्हटलं, काही म्हटलं पैसा टिकत नाही मला हातात नाही. त्यांना आता हे पाय बरे सोन्याची प्लेट 40 ते. अरे बा काय बोला.
हो सहज घे बाबा. काय लगा मग लगा कैलास लगा 40 लाख खरे बापरे. हे म्हणजे सोन्याची प्लेट आहे ना ती लगा काय किस्मत बदलली होती म्हणजे काय ते चमत्कार झाला मग असं म्हणा. कोणते बाबा आले रे बा मला काय दिसलं नाही लगा. काही नसते तसं ज्याला भेटायचं का नाही त्याच्या नशिबात येत असते ते बाबा. पाबर ते बाबर म्हणजे आमचं जिंदगीच बदलली. हे काय समजलं बाबा बरे लढू राहिलं म्हणे बाबर असे 35 ते 40 लाख कशाला म्हणतात. हो आता मग आता कैलास आता ही गोष्ट कोणाला सांगू नको आता. आता हे चौकात राहू दे आपल्या कारण की ही गोष्ट सांगायची नसते. आता तुला प्लेट खुल्ली म्हटलं म्हणजे काय खुल्ली म्हणजे काय तो नशिबात भेटली वाटते प्लेट सोन्याची 35 ते 40 लाखाची वाटते ही बहुतेक म्हणजे सरळ 40 लाख पकडतो आता. अरे बापरे काय लगा तू नशीबच खुल्लं यार तू. एक नंबर भावा जे केलं का तो चांगलं काम केलं म्हणजे त्यांना भूक लागली होती नाही का तुला जेवण दिलं ना म्हणजे पाय ना तू जमलं काम लगा तू म्हणजे पाय ना डायरेक्ट 40 लाख तुले पाय बरं त्यांना द्यायच होतं वाटते बहुतेक असं झालं ते गणित आता. द्याच होतं त्यांना. मी म्हटलं त्यांना की माझ्या जिंदगीमध्ये म्हटलं लय टेन्शन आहे म्हटलं. ते म्हणे काही काळजी करू नको म्हणे सगळं चांगलं होते म्हणे. मी म्हटलं चला मला जेवण घेऊन करायला आता. त्यांना मला प्लेट मागवली होती. एक प्लेट दे म्हणे एक पोळी दे म्हणे. पाय बरं आता जेवलं काम का आता. बरं सांगत नाही कोणाला तुम्ही नका सांगू फक्त कोणाले मला सुचलं नाही म्हणून तुम्हाला फोन लावला. बरं आता सांगत नाही सांगू नका कोणाले माझ्या सांगू नको कोणाले. नाही रे बा मी नाही सांगत कोणाले. आता काय करा बा मस्त काय जमलं कामाला काय याचं. बरं आता पाहतो बा आता काय करास ते. जे हनुमान ज्ञान गुण सागर जे कविता बी लोक पूजा कर राम तू बल्ली नामा मांजेल पुत्र पवन सूत्र नामा राम 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 राम. आता बस एक काम करतो आता ती प्लेट बरोबर ठेव आणि पाहिजो कडे काय करास तुला त्या कोणाला काय सांगू नको आता. ही गोष्ट सांगण्यासारखी नसते. पाय कडे तो विचारून काय करास तुला ती चाल येतो म्हटलं आम्ही आता. हो हॅलो कोण बोलत आहे. बाळा विसरला का रे बाळा तू. म्हटलं मी तुझ्या घरी जेवण केलं होतं ना ते बोलत आहे मी. कोण बाबा तुम्ही तुम्ही बोला ना. काय बोला ना म्हणतं बाळा मी प्रसन्न झालो म्हटलं प्रसन्न. ते जेवण केलं का नाही प्रसन्न झालो. उद्या येऊ राहिलो म्हटलं मी उद्या होळी निमित्त तुझ्या गावात येऊ राहिलो म्हटलं. करतो माझा जरासं सेवा येतो मी उद्या. बापरे काय ते व्हायचं काय आहे बाबा. म्हटलं ते तुम्ही तिथं जेवण केलं तर म्हटलं तिथं सोन्याची प्लेट निघाली म्हटलं. ना हो प्लेट का कोणती प्लेट बाबा सोन्याची प्लेट काय सोन्याची प्लेट नव्हती ती प्रसाद होता. ती प्रसाद माझा टेन्शन घेऊ नको. उद्या येतो म्हटलं मी होळी निमित्त. चाल ठेव फोन. कुठं आहे तू. मी इथं वारात आहे शेतात नाही. हो बरं या तुम्ही उद्या. बाळा उद्या येतो मी होळी निमित्त ठेवतो फोन.